षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एक नवीन रिॲक्शन. तुम्हा सर्वांना माहीत आहे अल्किल हलाइडच्या मुख्य 3 रिॲक्शन. कोणकोणत्या 3 रिॲक्शन? पहिली अभिक्रिया सबस्टिट्यूशन रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक प्रकारची, ती आपण पूर्ण केली. त्याच्यामध्ये 8 रिॲक्शन्स आपण बघितल्या. आता आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे इलिमिनेशन रिॲक्शन. आणि तिसरी अभिक्रिया जी आहे त्याचं नाव आहे रिॲक्शन विथ मेटल. या 3 अभिक्रियेपैकी एक अभिक्रिया आपण पूर्ण केली. कोणती? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत दुसऱ्या अभिक्रियेला, ज्या अभिक्रियेचं नाव आहे इलिमिनेशन रिॲक्शन. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे इलिमिनेशन म्हणजे नेमकं काय, इलिमिनेशन कशाला म्हणतात, त्या रिॲक्शनचा अर्थ नीट लक्षात घ्या, म्हणजे रिॲक्शन तुम्हा सर्वांच्या सहज लक्षात येईल. पहा, सुरुवात करूयात. समजा हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, इथं एच लिहू, बरं का, ह्या प्रकारे इथं एक्स लिहू. नीट पहा. आता हा एक मॉलिक्यूल तुम्ही घेतला. आता इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? इलिमिनेशन रिॲक्शन या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? अरे बाबा, इलिमिनेशन म्हणजे काय तर 2 लगतच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स काढून टाकणे. मग त्याच्यासाठी आपण शब्द प्रयोग केला, रिमूव्ह ऑफ म्हटलं, रिमूव्ह करणे, कळलं का, किंवा इलिमिनेट करणे. नीट ऐका बरं का, अतिशय सोपा शब्द आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. इलिमिनेशन म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. इलिमिनेशन या शब्दाचा अर्थ होतो 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप काढून टाकणे. त्याला म्हणतात रिमूव्ह करणे, त्याला म्हणतात इलिमिनेट करणे. म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन ही अशा प्रकारची रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले ॲटम किंवा ग्रुप हे रिमूव्ह केले जातात किंवा इलिमिनेट केले जातात. अशा प्रकारच्या रिॲक्शनला इलिमिनेशन रिॲक्शन असे म्हणतात. अशी त्याची व्याख्या आपण लक्षात घ्यायची आहे. संपलं. इलिमिनेशन रिॲक्शन मधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य एकच आहे, इलिमिनेशन म्हणजे काढून टाकायचं आहे. इलिमिनेशन म्हणजे रिमूव्ह करायचं आहे. इलिमिनेशन म्हणजे इलिमिनेट करायचं आहे. समजतंय का? हा, मग अशा प्रकारची जी का अभिक्रिया असते, अशा प्रकारच्या अभिक्रियेसाठी आपण एक विशेष शब्द प्रयोग केला आणि त्या अभिक्रियेला म्हणलं आपण इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणून द रिॲक्शन in which atoms or groups are removed from 2 adjacent carbon atom is called as elimination reaction. बघा, समजते का? म्हणजे 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले ॲटम किंवा ग्रुप, ॲटम्स असतील कुठं ग्रुप्स असतील, कळालं का, काय का असेना, त्यांना काढून टाकणे, त्यांना रिमूव्ह करणे, त्यांना इलिमिनेट करणे, अशा प्रकारची जी अभिक्रिया घडते त्या रिॲक्शनला, त्या अभिक्रियेला म्हणायचं इलिमिनेशन रिॲक्शन. बस. तर अशा प्रकारे हा पहिला शब्द प्रयोग आपण लक्षात घ्यायचा आहे, इलिमिनेशन. आता काय केलं आपण, हवा इथला एच काढून टाकू आणि इथला एक्स काढून टाकू, बरोबर का. हे दोन्ही कार्बन शेजारचे, 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले हे ॲटम्स आपण काढून टाकतोय. कुठे ॲटम्स असतील, कुठे ग्रुप असतील. मग आता काय येईल बघा, आता हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, बरोबर आहे का. आता बघा इथं कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, हा बॉन्ड तसाच, हा बॉन्ड तसाच. झालं रिॲक्शन पूर्ण. आता एच निघून गेला, इथं लिहू प्लस एच प्लस, पुन्हा हा एक्स निघून गेला, प्लस एक्स मायनस. झाली रिॲक्शन. ही रिॲक्शन कोणती आहे? इलिमिनेशन रिॲक्शन. मग ह्या अभिक्रियेमध्ये घडलं काय हो? या अभिक्रियेमध्ये 2 लगतच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स आपण रिमूव्ह केले, काढून टाकले, इलिमिनेट केले, आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन असते दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द इलिमिनेशन रिॲक्शन. अगदी सोपी आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी एकच वाक्य महत्वाचं, 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप काढून टाकणे, रिमूव्ह करणे, इलिमिनेट करणे, याला म्हणायचं, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणून द रिॲक्शन इन विच atoms or groups attached to different carbon atom are removed, and that type of reaction is called as the elimination reaction. 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले 2 ॲटम्स किंवा ग्रुप्स आपण काढून टाकतो, इलिमिनेट करतो, रिमूव्ह करतो. अशा प्रकारची जी अभिक्रिया असते, अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण एक विशिष्ट नाव दिलं, and that
टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ इलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, एक कन्सेप्ट कळला. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. आता इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय काय होतं बघा, काय चेंज होतो. आता हेकडं बघा आणि हिकडं बघा. हे तर सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड झाला. म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये जेव्हा आपण दोन लगतच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स काढून टाकतो तेव्हा सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होतं. बघा पहिलं महत्वाचा पॉईंट, सिंगल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इन टू डबल बॉन्ड. बघा पहिला महत्वाचा पॉईंट काय बघा, सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होतं. थोडक्यात सॅच्युरेटेड कंपाऊंड हा अनसॅच्युरेटेड होतो. सॅच्युरेटेड कंपाऊंड बिकम्स अनसॅच्युरेटेड. अगदी सोपी व्याख्या आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल झाला म्हणजे सिंगलचा डबल झालं. कधी कधी ट्रिपल बॉन्ड बी होतो, सिंगलचं डबल होतं पुन्हा डबलचं ट्रिपल होतं, असं पण होऊ शकतं डिपेंडिंग अपॉन दॅट रिॲक्शन. आता या ठिकाणी आपण फक्त एवढा विचार करणार आहोत म्हणून एवढं सांगितलं तुम्हाला. अरे बाबांनो, एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होतं किंवा ट्रिपल बॉन्डमध्ये होतं. म्हणजेच एकेरी बंधाचं रूपांतर दुहेरी बंधामध्ये किंवा तिहेरी बंधामध्ये होत असतं. म्हणजे काय झालं, हा कंपाऊंड कसला आहे, सिंगल बॉन्डेड आहे म्हणजे हा कसला, सॅच्युरेटेड. त्याच्यापासून काय झाला, डबल बॉन्डेड म्हणजे कसला, अनसॅच्युरेटेड. म्हणजे या तुमच्या इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, सॅच्युरेटेड कंपाऊंड पासून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. हे पण एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्वाचं वाक्य सांगतो, ऐका. आता बघा, हे कार्बन ह्याच्या भोवताली कोणता आहे, सिंगल बॉन्ड आहे, चारी बाजूने सिंगल बॉन्ड आहे, ह्याच्या पण. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे, sp3 हायब्रिडायझेशन कसला आहे, sp3 हायब्रिडायझेशन. आणि मग इथं बघा, ह्या कार्बनच्या आणि ह्या कार्बनच्या कडला डबल बॉन्ड आहे म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे, sp2. थोडक्यात sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनचं रूपांतर sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनमध्ये होतं. आणि म्हणून वी कॅन से दॅट कन्व्हर्जन ऑफ sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन इंटू sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन संपलं. तर हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. दोन लगतच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स आपण काढून टाकतो, त्याच्यामुळं सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होतं. थोडक्यात सॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी दिलेला हा पॉईंट. तर हे सगळे महत्त्वाचे चेंजेस या तुमच्या एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये होतात. म्हणून पहिला शब्द आपण बघितला, इलिमिनेशन कशाला म्हणतात. इलिमिनेशन म्हणजे काय, अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये दोन लगतच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स आपण काढून टाकतो, रिमूव्ह करतो, इलिमिनेट करतो. आणि अशा प्रकारची जी अभिक्रिया असते, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज इलिमिनेशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच atoms or group from two adjacent carbon atom are removed or eliminated and that reaction is called as elimination reaction. ठीक आहे, म्हणजे एक कन्सेप्ट तुम्हाला कळाला. ह्याच्या पुढे आपण जाऊया. रिॲक्शन फार मोठी आहे, त्याच्यामुळे एका भागात पूर्ण होईल किंवा दोन भागात पूर्ण होईल, समजलं का. आता एका भागामध्ये सगळं पूर्ण झालं तर बरं, नसताना दुसऱ्या भागात पूर्ण करून टाकू आपण, पण व्यवस्थित घेऊ, एक टप्प्याटप्प्यानं आपण त्याची माहिती घेऊ. पहिला शब्द बघितला, इलिमिनेशन नेमकं का असतं त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतली. आता पुढच्या भागाकडे आपण जाऊ. पॉज करून लिहा. आता बघा, या ठिकाणी आपण बीटा हायड्रोजन म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. या ठिकाणी आपण एक दोन शब्द बघूया. अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, अल्फा कार्बन म्हणजे काय, बीटा कार्बन म्हणजे काय, बीटा हायड्रोजन म्हणजे काय, या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो अल्फा कार्बन म्हणजे काय आणि बीटा कार्बन म्हणजे काय. एक कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. उदाहरण घेतो म्हणजे कळेल आपल्याला. आता इथे काय घेतलं मी, CS3. आता हा CS2 आणि हा X. बघा, X कोण आहे, हा X कोण आहे, फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला असतो त्या कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन. बघा बरं का, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा.
किंवा या ठिकाणी हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा आणि अल्फाच्या शेजारचा बीटा. म्हणजे अल्फा कुणाला म्हणायचं बीटा कुणाला म्हणायचं हे कळणं फार महत्वाचं आहे. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला अल्फा म्हणायचं आणि त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याला म्हणायचं बीटा. म्हणजे अल्फा कार्बन बीटा कार्बन दोन्ही गोष्टी कळाल्या आपल्याला. अल्फा कार्बन कोणता? अल्फा कार्बन म्हणजे कोणता? अल्फा कार्बन म्हणजे तो कार्बन ज्या कार्बनला हॅलोजनचा ॲटम जोडलाय. हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनला अल्फा कार्बन असे म्हणतात व त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा कार्बन असे म्हणतात. तर ही संकल्पना त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता दोन गोष्टी कळाल्या, अल्फा कार्बन काय, बीटा कार्बन काय. आता महत्त्वाचं कोणतं? बीटा हायड्रोजन म्हणजे काय? बीटा हायड्रोजन. आता बघा, आता हे अल्फा आहे, हे बीटा आहे. आता बीटा कार्बन त्याच्यावरती 3 हायड्रोजन आहेत. H3 म्हणले म्हणजे 3 हायड्रोजन. म्हणजे ह्या बीटा कार्बनवरती 3 हायड्रोजन्स आहेत. बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनला बीटा हायड्रोजन असे म्हणतात. म्हणजे बीटा कार्बन कळाला की संपलं. हा बीटा कार्बन त्याच्यावरती असलेले हायड्रोजन आणि बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनला बीटा हायड्रोजन असे म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर? हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडला तो कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे बीटा आणि त्या बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या म्हणजे बीटा हायड्रोजन. बस इतकंच. आणि मग तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात, अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. पहा इथे लिहितो मी CH3 CH CH3 आता Cl लिहितो डायरेक्ट. हां, आता हा कोण आहे? X आहे. X म्हणजे हॅलोजन, इथं Cl म्हणजे हॅलोजन आहे. आता हा Cl कुठे जोडलाय? ह्या कार्बनला. नीट बघा बरं का. आता हा जो Cl आहे हा Cl ह्या कार्बनला जोडलाय. म्हणजे हा जो कार्बन आहे तो कार्बन कसला आहे? अल्फा झाला. हो का? अल्फा लिहिलं मी अल्फा. आता तुम्हाला मी सांगितलं अल्फा कार्बन ज्या कार्बनला जोडलाय किंवा अल्फा कार्बनच्या शेजारी जो कार्बन आहे तो म्हणजे बीटा. आता अल्फाच्या शेजारी हा बी आहे, अल्फाच्या शेजारी हा बी आहे. अल्फाचा अल्फा हा ह्याला पण जोडलाय आणि ह्याला पण जोडलाय. म्हणजे हा झाला बीटा आणि हा सुद्धा बीटा. ह्याला बीटा 1 बीटा 2 पण वाटल्यास बीटा 1 बीटा 2 असं जरी नाव दिलं तरी चालतंय. म्हणजे या उदाहरणामध्ये एक अल्फा कार्बन आहे व 2 बीटा कार्बन आहेत. मी विचारलं बीटा हायड्रोजन किती आहेत म्हणल्यावर, आता बीटा कार्बन त्याच्यावरती इथं 3 हायड्रोजन आणि इथं पण बीटा कार्बन त्याच्यावरती पण 3 हायड्रोजन. म्हणजे या उदाहरणामध्ये बीटा हायड्रोजनची संख्या 6 आहे. समजतंय का? बघा बरं, एक एक कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. आता समजा मी इथे घेतलं CH3 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 Cl. आता बघा इथं, आता हा कोण आहे? हॅलोजन X. उदाहरण Cl घेतलं आपण, हा जोडलाय कुठं? इथं. म्हणजे हा अल्फा झाला. अल्फाच्या शेजारी हा पण आहे, अल्फाच्या शेजारी हा पण आहे, अल्फाच्या शेजारी हा पण आहे. लक्षात घ्या बरं का. हा जो कार्बन आहे तो अल्फा आणि या अल्फा कार्बनच्या जवळ हा बी आहे, हा बी आहे, हा बी. म्हणजे हा तुमचा अल्फा कार्बन या कार्बनला पण जोडला डायरेक्टली, या कार्बनला बी जोडला डायरेक्टली, या कार्बनला सुद्धा जोडला डायरेक्टली. म्हणजे या अल्फा कार्बनला 3 शेजारी आहेत म्हणजे 3 बीटा. मला वाटल्यास हे बीटा 1, हे बीटा 2, हे बीटा 3 असं पण म्हटल्यावर चालते. हे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. अजून उदाहरण बघा. समजा हे उदाहरण घेतलं. आता पहिल्यांदा बघायचं, हा X आहे, Cl आहे. X म्हणजे हॅलोजन, Cl उदाहरण आहे. कुठे जोडले? ह्या कार्बनला. हो का? इथं कार्बन आहे. म्हणजे हा जो आहे तुमचा हा Cl जोडलाय कुठं? ह्या कार्बनला. म्हणजे हा कार्बन काय झाला? हो का? अल्फा. आता ह्याच्या शेजारी किती बघा, ह्याच्या शेजारी हा ना, म्हणजे हा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला जोडलाय? 2. हो का? एक ह्या बाजूला आहे. समजतंय का? म्हणजे हा बीटा 1 म्हणा, इकडे हा बीटा 2 म्हणा. संपलं. आणि मग ह्याच्यावरती आहेत का हायड्रोजन? आहेत. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. तुम्हाला माहित आहे कसं मोजायचं? 1 2 व्हॅलन्सी पूर्ण झाली, 2 कमी पडली 4 व्हाला म्हणून 2. 1 2 2 कमी पडली 4 व्हाला म्हणून इथे 2. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्फा कार्बन, बीटा कार्बन आणि बीटा हायड्रोजन यांचा अर्थ काय होतो ते तुमच्या लक्षात यावं यासाठी काही उदाहरणं आणि त्यांच्या आधारे सांगितलेला हा कन्सेप्ट आहे. कळलं? तर हा कोणता होता हो? अल्फा. आणि हा तुमचा फंक्शनल ग्रुप. पॉज करून घेऊन घ्या, पुढे आपण सरकू.
नवीन शब्दप्रयोग आपल्या समोर आहे, डिहायड्रोहॅलोजनेशन. सगळे ह्याच रिॲक्शन मधले बरं का. हे सगळे शब्द जे आहेत ना, सगळे ह्याच रिॲक्शन मधले आहेत. आणि या रिॲक्शन मधला प्रत्येक कन्सेप्ट आपण सेपरेट बघत आहोत, म्हणजे पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. समजतंय का? पुन्हा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण या ठिकाणी एक एक कन्सेप्ट सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे पुन्हा अडचण तुम्हाला येऊ नये. ठीक आहे. मग आता काय केलं? डिहायड्रो हॅलोजनेशन. आता याच्यामध्ये शब्द आहे, पहिला शब्द आहे डी. डी म्हणजे काय हो? काढून टाकणे. केमिस्ट्रीमध्ये डी जर आलं तर या शब्दाचा अर्थ आपण एकच घ्यायचा की बाबांनो, डी या शब्दाचा अर्थ काय होतो? काढून टाकणे. झालं काय? रिमूव्ह करणे. रिमूव्ह करणे. झालं, रिमूव्ह करणे लिहिलो. चला पुढे काय? हायड्रो. हायड्रो म्हणजे काय हो? हायड्रोजन. पुढे काय? हॅलोजनेशन. हॅलोजन आहे. हॅलोजन म्हणजे एक्स. बघा नीट आहे का? बरं का नीट आहे का? मी काय सांगलो? अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकलं जातं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम टू ॲडजसंट कार्बन ॲटम. दोन शेजारच्या कार्बनवरती असलेले हायड्रोजन आणि हॅलोजन ह्या दोघांना काढून टाकणे. अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजनेशन. त्या शब्दामध्येच आहे डी, काढून टाकणे. काय? हायड्रोजन, हॅलोजनेशन, हॅलोजन, डी हायड्रोहॅलोजनेशन. डी काढून टाकणे. हायड्रोजनला, हॅलोजनला. डी काढून टाका. हायड्रोजनला, हॅलोजनला. अरे अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये दोन शेजारच्या कार्बनवरती असलेले हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकले जातात, रिमूव्ह केले जातात, इलिमिनेट केले जातात. अशा प्रकारची जी अभिक्रिया असते, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजनेशन. उदाहरण घेतो, लक्षात येईल. पहा इथे करू आपण. आता इथे काय करू आपण? कार्बन, हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन, हॅलोजन. शॉर्टकट लिहितो आपल्याला जेवढं आवश्यक तितकं. रिॲक्शन पुढे बघू आपण सविस्तर. आता हे तुम्ही घेतला एखादा मालिक्यूल, अल्किल हलाईड. हा कोण आहे? अल्किल हलाईड. आता बघा, आता हॅलोजन जोडला ह्या कार्बनला, म्हणजे हा अल्फा झाला. ह्याच्या शेजारचा हा बीटा झाला. हा अल्फा, हा बीटा. आपण काय करू? या ठिकाणी अल्फावरचा एक्स काढून टाकू. एक्सला काढून टाकू. आणि बीटावरचा काय काढून टाकायचं? एच काढून टाकायचं. एच काढून टाकू. आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. संपलं. बघा बरं का ही रिॲक्शन कसली आहे. ह्या रिॲक्शन मध्ये आपण काय केलं? अल्फावरचा एक्स व त्याच्या शेजारच्या बीटावरचा एच काढून टाकला. म्हणजे दोन शेजारच्या कार्बनवरती असलेले एच आणि एक्स काढून टाकतोय आपण, रिमूव्ह करतोय, एलिमिनेट करतोय. आता काय होईल बघा. आता इथे लिहितो मी. एच ला एच, सी ला सी, एच ला एच, सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्ड मध्ये. सी ला सी आहे का? वरी एच आहे, इकडे एच आहे का? तिथला एच निघून गेला, म्हणजे प्लस एच प्लस आहे का? पुन्हा प्लस एक्स मायनस. झालं. बघा आता ह्या रिॲक्शन मध्ये कोण निघून गेलं? एच निघून गेलं आणि एक्स निघून गेलं. एच कुठला गेला? बीटावरचा. एक्स कुठला? अल्फावरचा. म्हणजे ही जी अभिक्रिया आपल्या समोर आहे, या अभिक्रियेमध्ये आपण काय काढून टाकलं? हायड्रोजनला काढून टाकलं व हॅलोजनला काढून टाकलं. म्हणून ह्या अभिक्रियेला म्हणायचं डिहायड्रोहॅलोजनेशन. डी काढून टाकणे. हायड्रोजन, हॅलोजनेशन, हॅलोजन काढून टाका. कुणाला? हायड्रोजनला. हॅलोजनला काढून टाका. कुणाला? हायड्रोजनला. हॅलोजनला काढून टाका. कुणाला? हायड्रोजनला. हॅलोजनला. आणि त्या रिॲक्शनला म्हणा डिहायड्रोहॅलोजनेशन. कळलं का? डिहायड्रोहॅलोजनेशन. बोला, डिहायड्रोहॅलोजनेशन. दोघाला काढून टाकायचं आहे. हायड्रोजनला काढून टाका, हॅलोजनला काढून टाका. कुणाला काढलं? हायड्रो आणि हॅलोजन. आणि ह्या रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रोहॅलोजनेशन. म्हणून लक्षात घ्या, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम टू ॲडजसंट कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. अशा प्रकारची अभिक्रिया म्हणजेच
डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन कशी होते तुमच्यासमोर मी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामधला एक एक कन्सेप्ट सविस्तरपणे आणि नीट बघा म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अशा प्रकारच्या काही गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आता प्रत्यक्षात रिॲक्शनला सुरुवात करू. याच्यामध्ये एक शेटजेफ रूल आहे. तो नियम काय म्हणतो, त्याचबरोबर हे होण्यासाठी काय वापरायचं, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस वापरायचं. स्ट्रॉंग बेस मग NaOH घ्या किंवा KOH पण स्ट्रॉंग असला पाहिजे आणि त्याच्या साह्यानं ही अभिक्रिया घडते. कशी घडते, का घडते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूयात. ठीक आहे, पॉज करून लिहा. हां, लक्ष द्या. आत्ता आपण सुरुवात केली प्रत्यक्षात रिॲक्शनला. आता अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आपल्याला अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करायचं आहे. ही सगळी माहिती बेसिक होती बरं का. रिॲक्शन करताना काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता प्रत्यक्षात रिॲक्शनला सुरुवात करू. रिॲक्शनचं काय नाव माहिती आहे का, रिॲक्शन विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याचं नाव दिलं. ठीक आहे. आता याच्या आधी पण आपण रिॲक्शन केली होती. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन अक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत आपण केलतो. तिथला प्रोडक्ट अल्कोहोल. लक्ष द्या बरं का. इथं काय घेणार आहोत आपण, इथं घ्यायचं आपल्याला अल्किल हॅलाइड. नीट ऐका बरं का. त्याची अभिक्रिया करायचं आपल्याला कुणासोबत, अल्कोहोलिक KOH सोबत. आणि मग काय प्रोडक्ट येईल तर अल्किन प्रोडक्ट येईल. अल्किन. नीट ऐका, नीट ऐका, हेतून लय महत्वाचा आहे. बघा अल्किल हॅलाइड त्याची अभिक्रिया केली अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. तयार का होतो अल्किन. अरे बाबानो, ह्याच्या अगोदर आपण जी अभिक्रिया केली त्या अभिक्रियेमध्ये काय केलं होतं ठाऊक आहे तुम्हाला. अल्किल हॅलाइडची अभिक्रिया अक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केलो. त्या ठिकाणी तयार झालेला प्रोडक्ट अल्कोहोल होता. अक्वायस KOH अल्कोहोल. अक्वायस KOH अल्कोहोल. अक्वायस KOH अल्कोहोल. नीट लक्षात घ्या. आता चेंज केले आपण. आता काय घेतलं आपण, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलात तर अल्कोहोल तयार होणार नाही, अल्कीन तयार होईल. अल्कीन. अल्कीन इज फॉर्मड. बरेच लोक घोळ करतात है ना, पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अरे फरक आहे, अक्वायस आहे अल्कोहोलिक आहे. अक्वायस घेतलात अल्कोहोल तयार होतो, अल्कोहोलिक घेतलात अल्कीन तयार होतो. हा दोघातला फरक आहे. हा फरक तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. समजलं सर्वांना. चला मग लक्षात घ्या. अल्किल हॅलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत आपण जर केलो तर त्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट तयार होतो, अल्कीन. समजलं का. हा ऐका हो, तुम्ही ऐका. अल्किल हॅलाइडची अभिक्रिया आपण जर अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केली तर अल्कीन तयार होतो. हो. डिम डिम डिमाक डिम 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 डिमाक डिम 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 डिमाक डिम डिम डिम. कळलं झालं. अजून काय सांगू तुम्हाला, हे वाक्य विसरू नका. आता रिॲक्शनला सुरुवात करू. आपण एक एक रिॲक्शन करू. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे, आपण जेव्हा अल्किल हॅलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करतो तेव्हा अल्फा कार्बनवरचा X निघून जातो व बीटा कार्बनवरचा H निघून जातो. म्हणजे कोणती रिॲक्शन घडली, इलिमिनेशन. रिॲक्शनचं नाव काय, डिहायड्रो हॅलोजिनेशन. घोळ करू नका, माईचान घोळ करू नका. व्यवस्थित ऐका. अवघड काय नसतं, सगळं सोपं असतं, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. मी काय म्हणलं, अल्किल हॅलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केल्यास काय होतं, अल्फा कार्बनवरचा X निघून जातो व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा H निघून जातो आणि अल्कीन तयार होतो. आता ह्या रिॲक्शन मध्ये काय काय निघून गेलं, H आणि X. आता या रिॲक्शन मध्ये निघून गेलं ना, रिमूव्ह केले ना, इलिमिनेट केले ना, म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणलं इलिमिनेशन रिॲक्शन. अरे बाबा निघून गेलं मान्य. काय निघून गेलं, अरे ओ कालिया, काय निघून गेलं, हायड्रोजन आणि हॅलोजन निघून गेलं, म्हणून त्याला नाव पडलं डिहायड्रो हॅलोजिनेशन. डी गेलं, काढून टाकलं,
रिमूव्ह केलं काय हायड्रोजन हॅलोजन म्हणून त्या रिॲक्शनचं नाव पडलं डिहायड्रोहॅलोजनेशन. आधी सांगितलंय ही रिॲक्शन डिहायड्रोहॅलोजनेशन आहे, ती रिॲक्शन या ठिकाणी होते. आता कसे होते का होते आपण लक्षात घ्यायचं. एक वाक्य विसरायचं नाही. समजा तुम्हाला काय करायचं आहे, डिहायड्रोहॅलोजनेशन करायचं आहे. तुम्ही काय करताय, अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करताय. काय केलं पाहिजे, दोन गोष्टी फार महत्वाच्या, तीन गोष्टी महत्वाच्या, तीन सांगतो. काय काय एक एक ऐका. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. बघा बरं का, ऐका बरं का. तुम्ही जर अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक केवेट सोबत केलात म्हणजेच अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केलात तर तीन गोष्टी फार महत्वाच्या तेवढ्या लक्षात ठेवायचं. नंबर 1, अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकायचा. बघा म्हणजे काय काढून टाका म्हणताय, हॅलोजन कुठलं, अल्फा कार्बनवर. काय म्हणलंय, अल्फा कार्बनवर असलेला हॅलोजन काढून टाका. नंबर 2, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाका. हो का, एच काढून टाका, कुठला, बीटा कार्बनवरचा. आणि सगळ्यात शेवटचं अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करा. हो का, अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये कोणता बॉन्ड, डबल बॉन्ड. बस एवढंच लक्षात ठेवायचं, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही कुणाची अभिक्रिया कोणासोबत करताय, अरे तुम्ही करताय अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. जेव्हा तुम्ही अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करताय तेव्हा काय होतं, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन निघून जातो. मग तेच सांगितलंय तुम्ही. मी काय सांगितलं, अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केल्यास काय करायचं, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा, स्वाहा. त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकावा, स्वाहा. व सगळ्यात शेवटी कार्बन आणि अल्फा आणि बीटा या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावा, स्वाहा. कळलं का. बस ह्याच्यापेक्षा वेगळं का सांगायची गरज नाही. अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाका, बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाका, आणि तिसरी गोष्ट अल्फा आणि बीटा या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करा. बस रिॲक्शन पूर्ण झाली. अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केली, तयार झाला अल्किल. रिॲक्शन इज कंप्लीटेड. समजलं का. मग आता कसे होतं का होतं, एक 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 टप्पा आपण त्या ठिकाणी समजून घेऊ, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा अल्फा महत्वाचा आहे, बीटा महत्वाचा आहे. एकावरचा एक्स एकावरचा एच दोघाला टाका काढून तयार होईल अल्किल. तीच आपली इलिमिनेशन रिॲक्शन, तीच आपली डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. सगळ्यांचा अर्थ एकच आहे, सगळे एकाच रिॲक्शनमध्ये आहे. आता मी कुठलं काढून टाकायचं काय त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊ आणि मग उदाहरणाला सुरुवात करू. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. आता बघा काही उदाहरणं तुमच्या समोर मी दिलेली आहेत. हे सगळे अल्किल हलाईड आहेत. प्रत्येकाची अभिक्रिया आपण करतोय अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. तुम्हा सर्वांना माहित आहे, आपण जेव्हा अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करतो तेव्हा काय करायचं, इथं आहे अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा, बीटा कार्बनवरचा एच काढून टाकावा, आणि अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावा. बस ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक रिॲक्शन करायचं. रिॲक्शन करायचं फार महत्वाचं. पहिल्यांदा हा अल्फा हुडका, त्याच्यावरचा हॅलोजन काढा, ढूंढो अल्फा को. हा, अरे अल्फा तुम कहां हो, अरे अल्फा तुम कहां हो. हो का आपला अल्फा हे अल्फा, हे अल्फा. त्याच्या शेजारी हो का हा बीट, दिस. संपलं. पहिल्यांदा अल्फा बीटा हुडका, बस दुसरं काहीच बघाच नाही. आपला लक्ष फक्त अल्फा आणि बीटावरती पाहिजे. अल्फावरचा एक्स काढा, बीटावरचा एच काढा, अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करा, प्रोडक्ट अल्किन. रिॲक्शन घडली, इलिमिनेशन रिॲक्शन घडली, डिहायड्रोहॅलोजनेशन. बस ह्याच्यापेक्षा वेगळं सांगायची का आवश्यकता नाही. हेतकाच भाग फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे. संपलं झालं. मग आता अल्फावरचा सीएल काढा, हो का हा सीएल गेला. हां, बीटावरचा एच काढा, हो का हा एच गेला.
आता ह्या दोघांच्या मध्ये काय येणार आहे डबल बॉन्ड. हा बॉन्ड इकडे आला हा ना. अल्फा वरचा हॅलोजन काढावा स्वाहा. त्याच्या शेजारच्या बीटा कार्बन वरचा एच काढून टाकावा स्वाहा. अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावा स्वाहा. अरे कळलं का नाही कळालं? सोपं आहे, लक्षात घ्या. मग आता काय हो का, आता CH2 आहे, CH2 डबल बॉन्ड हो का CH2 संपलं, आला प्रोडक्ट. मग आता हा Cl चाललाय के सोबत पाठवा म्हणजे प्लस KCl. कळालं का? H चाललाय OH सोबत पाठवा म्हणजे प्लस H2. झाली रिॲक्शन, संपलं. कोण आहे हा? ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड. का नाव आहे? इथिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव आहे इथिलीन. झालं, संपलं संपलं. हाच भाग लक्षात घ्यायचा आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं आहे. पुन्हा इथं बघा, पुन्हा तेच नियम. अल्फाला हुडका, बीटाला हुडका, अल्फावरचा हॅलोजन काढा, बीटावरचा हायड्रोजन काढा आणि रिॲक्शन पूर्ण करा. झालं. आता हा कोण आहे? कार्बन. ह्याच्यावरचा हा हायड्रोजन आहे की नाही. आता हा कोण आहे? अल्फा. अल्फा कुठं आहे? हा अल्फा आहे है ना. अल्फावरचा Cl. पहिला अल्फाला हुडका, अल्फा को ढूंढो, पहले ढूंढो अल्फा को. हाँ, कहाँ हो तुम अल्फा? अल्फा मैं आ गया अल्फा. ये देखो अल्फा इधर है, Cl काढा. पुन्हा त्याच्या शेजारच्या बीटावरचा बीटा कार्बन बघा. अरे बीटा तुम कहाँ हो? का इथं बीटा आहे, हे बी शेजारी आहे, हे बी बीटा आहे. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. हसून भागत मी काढून टाकणार त्याला आता. हा, अल्फा सापडला, बीटा सापडला हो का. अल्फावर कोण आहे? Cl, हे काढून टाकू. त्याच्या शेजारचा बीटा, इथं बी 3 आहेत, इथं बी 3 आहेत, कुठलं बी एक काढून टाका. जर बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल तर कुठलंही एका ठिकाणचं काढून टाकायचं H. इथं बी 3 आहेत, इथं बी 3 आहेत, इथलं काढा किंवा इथलं काढा हो का. हे H निघून गेलं, संपलं. आणि हा बॉन्ड हो का इथं. अल्फा कार्बनवरचा Cl काढावे, बीटा कार्बनवरचा H काढावे व त्याच्यानंतर अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करावे. झाली रिॲक्शन पूर्ण, झाली पूर्ण हो का. CH3 हो का, C है का, डबल बॉन्ड CH2 हो का. काय कारण हे H ला H हो का. Cl ला पाठवा K सोबत प्लस KCl आणि H ला पाठवा OH सोबत प्लस H2. रिॲक्शन पूर्ण झाली, संपली. नाव लिहा. ह्याचं नाव आहे आयसो प्रोपिल क्लोराईड. आता परत इथं तसंच आहे, या ठिकाणी परत तसंच आहे. काय पहिल्यांदा काय करा, अल्फा कुठं आहे बघा. अरे अल्फा तुम कहाँ हो? ढूंढो अल्फा को, बाद में बीटा को. हा, अल्फावरचा हॅलोजन काढून टाका, त्याच्या शेजारच्या बीटावरचा हायड्रोजन काढा आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहा. रिॲक्शन पूर्ण आपली. पहा कसं होतं बघा. आता हे अल्फा आहे का, हे बीटा आहे. अल्फावरचा Cl काढा, बीटा त्याच्यावरचा H काढा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा. हा, इथं बी CH3, इथं बी CH3, इथं बी CH3, हे बी बीटा आहे, हे बी बीटा आहे, हे बी बीटा आहे. बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे. तुम्ही म्हणसाल अहो आम्ही इथलं काढावं H का हितलं काढावं का हितलं काढावं. हा बी शेजारी, हा बी शेजारी, हा बी शेजारी. सांगा बरे हायड्रोजन कुठला काढावा? तुम्ही सांगा मला मग कुठला काढावा. अरे कुठला बी काढा, सगळे सारखे, कुठला बी एकाच काढा. कळलं का? झालं, इथलं काढून टाकू आपण. आता CH3 ला CH3 हो का, C हो का, CH3 ला CH3 हो का, डबल बॉन्ड हो का, CH2. हा, C ला पाठवा K सोबत प्लस KCl. जा रे बाबा. H ला पाठवा OH H2. झाली रिॲक्शन, रिॲक्शन झाली. आणि मग ह्याचं नाव आहे, ह्याचं काय, टर्शरी ब्युटिल क्लोराईड आहे का. आणि ह्याचं नाव आहे ब्युटिलीन, आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन नाव आहे. संपलं हो का. अशा प्रकारचे हा सगळ्या उदाहरणं तुमच्या समोर सांगितले. प्रत्येक कन्सेप्ट सहजपणे तुमच्या लक्षात आलेला असेल. प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे प्रत्येक रिॲक्शन तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल आणि तो भाग कळेल. संपलं. कळलं का? डोक्यावर गेलं, समजलं. आणि जर त्या ठिकाणी कार्बनची संख्या, हायड्रोजनची संख्या, बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर कमी जास्त असेल तर नियम वापरायचा सेटजेप्स रूल. अरे परमेश्वरा, बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे, ह्याच्या अगोदर
ह्याच्या अगोदर सगळ्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान होती, म्हणून आपण कुठला बी एच काढला, फरक पडला नाही. आता हायड्रोजनची संख्या समान नाही, आता कसं करावे, आता कसे करावे परमेश्वरा तूच सांग. तेव्हा सेटजेप्स म्हणतो, सेटजेप्स हा ना, सेटजेप्स अवतरला, आकाशवाणी करतोय सेटजेप्स. त्या कार्बनवरला, त्या बीटा कार्बनवरला हायड्रोजन काढावा ज्या बीटा कार्बनवर असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद धन्यवाद. संपलं, एवढंच करा, संपलं. त्या प्रकारे प्रोडक्ट तयार करा, झालं. पहा CH3 CH2 हां CH Cl CH3 अल्कोहोलिक केवच. हो का, हा तुमचा अल्फा, हा बीटा, हा बीटा. इथं बीटावर 2 आहेत, इथं बीटावर 3 आहे. इथलं काढलं की मेजर, इथलं काढलं की मायनर, 2 इथले प्रोडक्ट. कशी मग, हो का, CH3 हो का, कळत तुम्हाला सांगायचं मी, CH डबल बॉन्ड CH CH3 हा पहिला प्रोडक्ट आणि हा दुसरा, इथलं काढा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. हे झालं मेजर आणि हे झालं मायनर. हे मेजर कशामुळं, अकॉर्डिंग टू सेटजेप्स रूल. सेटजेप्स रूल काय म्हणतो, हा अल्किन कसा आहे, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन जास्त स्टेबल असतो. हो का, हे 2 कार्बन, ज्या 2 कार्बनला डबल बॉन्ड जोडलाय ना, त्या कार्बनवरती बघायचं, इथे एक जोडलं, इथे एक, 2 जोडलंय. हे तर बघा बरं, हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, फक्त इकडे एकच जोडले, म्हणजे हे झालं मोर सबस्टिट्यूटेड, म्हणून हे झालं स्टेबल, म्हणून हा मेजर. म्हणजे ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकायचा, तो मेजर, आणि पुन्हा दुसरीकडला बी काढायचा, तो मायनर. हे उदाहरण, अजून एक उदाहरण आपण घेऊ. पहा, इथे घेऊ आपण Cl अशा प्रकारे. ठीक आहे, आता ह्याची अभिक्रिया करू आपण. ह्याची अभिक्रिया पुसू काय, थोडं पुसतो किंवा इकडचं पुसू, असू दे, हे असंच असू दे, इकडलं पुसतो. बघा, अजून एक त्या प्रकारचं उदाहरण घेऊ आपण. CH3C CH3 CH2 CH3 Cl आहे का. परत काय करू, याची अभिक्रिया आपण अल्कोहोलिक KOH सोबत करू आणि हीट करू. बघा आता काय होते, हा झाला अल्फा, हा बीटा, हा बीटा आणि हा पण बीटा. ह्या दोघांवरती समान आहे, मग कुठं इथलं काढा किंवा इथलं काढा, एका ठिकाणचं काढा. आणि या ठिकाणी मात्र काय करायचं, पहिल्यांदा इथलं काढून टाका, हा मेजर असेल. प्रोडक्ट किती, 2. आता दोन्ही पण घेऊ प्रोडक्ट आपण. पहा, पहिला या ठिकाणचा काढू, काय येऊ, CH3C डबल बॉन्ड CH2 CH2 CH3, हा मायनर झाला. आता पहिल्यांदा मेजर काढू, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इथला काढावा लागेल, म्हणजे इथं डबल बॉन्ड. हा झाला तुमचा मेजर. पुन्हा इथलं काढू आता, CH3C डबल बॉन्ड CH2 CH2 CH3. ह्याचं नाव आहे, काय नाव याचं, 2 मिथिल ब्यूट 2 इन, ब्यूट 2 इन. ह्याचं नाव काय, 2 मिथिल ब्यूट 1 इन. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेतले आणि संपूर्ण रिॲक्शन्स पूर्ण केल्या. आणि आज आपण रिॲक्शन केली, रिॲक्शन विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हा थोडासा भाग फास्ट सांगितला मी, मोठा व्हिडिओ होऊ लागला त्याच्यामुळे थोडं फास्ट सांगितलं. तरी नाही कळालं तर पुन्हा विचारा, पुन्हा आपण व्हिडिओ तयार करून पुन्हा पाठवू. समजला का बघा, समजणं फार महत्त्वाचं आहे. नसताना पुन्हा दुसरा भाग आपण तयार करू याच्यामध्ये एक्झाम्पल्सवर, आणि त्याच्यामध्ये परत उदाहरणं आपण रिपीट करू. चालते का, एक्झाम्पल्स या रिॲक्शनवरती असलेले. एक भाग जास्त का होणार पण तुमच्या लक्षात येईल. कुठं प्रॉब्लेम असेल कमेंट करा, आपण प्रत्येक गोष्ट समजून घेऊ. वाटल्यास उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू माहिती आहे का, उदाहरणं आणखीन घेऊ आपण. केव्हा काय करायचं सगळं कळलं तुम्हाला. आता नेमकं काय करायचं ते बघू, रिॲक्शन करू. ठीक आहे, अभ्यास करा, स्टे होम स्टे सेफ. कळालं का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कमेंट करा,
कमेंट कुठं प्रॉब्लेम असेल तर विचारा, मी सांगतो. धन्यवाद.